नमस्कार मित्रांनो, केबीजी यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत आहे। खगोलशास्त्र आणि खगोलीय घटनांसाठी या चॅनलला सबस्क्राइब करा। या व्हिडिओमध्ये जुलै 2025 मध्ये घडणाऱ्या खगोलीय घटनांची माहिती दिली आहे। पृथ्वीचा सूर्याभोवती फिरण्याचा मार्ग गोल नसून अंडाकृती आहे, त्यामुळे पृथ्वी कधी सूर्याच्या जवळ असते तर कधी दूर असते। 6 जुलैला पृथ्वी अँफिलियनवर म्हणजे सर्वात दूर असणार, सूर्यापासून सर्वात दूर असेल। या दिवशी सूर्य पृथ्वी अंतर 152 मिलियन किलोमीटर्स असेल। सूर्याच्या सर्वात जवळ असताना हे अंतर 147 मिलियन किलोमीटर्स असते। यातील फरक 5 मिलियन किलोमीटर्स इतका आहे। सूर्य पृथ्वीपासून सर्वात दूर असल्यामुळे सूर्यबिंब थोडं लहान दिसेल। ग्रह वक्री होणे म्हणजे काय हे आमच्या आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितले आहे, लिंक वर देत आहे। 13 जुलैला शनी ग्रह वक्री होत आहे। पश्चिमेकडे सरकणारा शनी पूर्वेकडे सरकताना दिसेल। शनी ग्रह वर्षात एकदा तरी वक्री होतो। सध्या शनी मीन राशीत आहे। 8 महिन्यानंतर 28 मार्चला शनी मीन राशीतच मार्गी होईल। 17 जुलैला नागपूरला झिरो शॅडो डे आहे। झिरो शॅडो डे व्हिडिओची लिंक वर देत आहे। नागपूर 21 डिग्री नॉर्थ अक्षांशावर असल्यामुळे नागपूरला 26 मे आणि 17 जुलैला झिरो शॅडो डे असतो। या दोन दिवशी लोकल टाइम 12 वाजता शॅडो दिसत नाही। इतर शहराचे झिरो शॅडो डे माहितीसाठी दिलेले आहेत। 29 जुलैला डेल्टा ॲक्वारिस हा उल्कावर्षाव बघायला मिळेल। कुंभ म्हणजे ॲक्वेरियस या राशीतील डेल्टा ॲक्वेरी या ताऱ्यापासून हा उल्कावर्षाव सुरू होताना दिसतो, म्हणून याला डेल्टा ॲक्वारिस असे म्हणतात। जुलै आणि ऑगस्ट महिन्यात दिसणारा हा उल्कावर्षाव 29 जुलैला पीकवर असतो। या दिवशी ताशी 25 उल्का पडताना दिसतात। रात्री 12 वाजता ख मध्यापासून थोडं पूर्वेकडे हा उल्कावर्षाव बघायला मिळेल। जुलै महिन्यात होणारा या घटना बघायला विसरू नका। या घटनांचा आनंद घ्या। हा व्हिडिओ आपल्याला आवडला तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे आपल्याला नोटिफिकेशन्स मिळतील। धन्यवाद।